बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका शाही प्री वेडिंग सोहळ्यानं, ज्याची चर्चा फक्त महाराष्ट्रात नाही किंवा देशात नाही तर जगभरात केली जाते। होय, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याचा जामनगरमध्ये मोठा उत्साह सुरू आहे। 3 दिवसांच्या या सोहळ्यामध्ये काल पहिल्या दिवसापासून जगभरातील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे। गायिका रिहाना, अभिनेता शाहरुख खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, राणी मुखर्जी असे अनेक सेलिब्रिटी, नेते, अभिनेते यांच्यासह मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग, त्यांची पत्नी प्रिन्सिला या सगळ्या तारकांनी या ठिकाणी आवर्जून उपस्थिती लावली आहे। तर जामनगरमधील रिलायन्स ग्रीन्स कॉम्प्लेक्समध्ये प्री वेडिंग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। काल सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी अनंत अंबानींचे वडील आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी भाषण देत पाहुण्यांचं स्वागत केलंय। जवळपास 2000 पाहुण्यांच्या यादीत भूतानचे राजा जिग्मेखेस नामग्याल वांगचुक आणि त्यांची पत्नी जेत्सून पेमा यांचाही समावेश आहे। तर यासोबत अरिजित सिंग, अजय अतुल, दिलजीत दोसांझ यांच्यासह जादूगार डेव्हिड ब्लेन हे त्यांच्या परफॉर्मन्सनं कार्यक्रमाला 4 चांद लावणार आहेत। अमिताभ बच्चन, रजनीकांत, आमिर खान, सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगन, काजोल, कतरीना कैफ, माधुरी दीक्षित, अनिल कपूर असे अनेक दिग्गज सिनेतारके या ठिकाणी जामनगरमध्ये हजर आहेत आणि 3 दिवसांच्या या प्री वेडिंग सोहळ्यानिमित्तानं अवघं जग जामनगरमध्ये जमलेलं आहे। तर गुजरातमधील जामनगर उजळून निघालेला आहे। तर जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याची धूम सुरू आहे। यासाठी देश आणि विदेशातून सेलिब्रिटीज हे जामनगरमध्ये दाखल झालेत। तर या प्री वेडिंग मधून जामनगरनं देशाला आणि जगाला सुद्धा एक संदेश दिलाय। पाहूयात आमचा स्पेशल रिपोर्ट। गुजरातच्या जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंगचा सोहळा सुरू आहे। या प्री वेडिंगसाठी देश-विदेशातून अनेक पाहुणे जामनगरमध्ये दाखल झालेत। त्यात बॉलिवूडमधले कलाकार, खेळाडू आणि अनेक सेलिब्रिटीजचा समावेश आहे। माधुरी दीक्षित, सुनील शेट्टी, सैफ अली खान, विधू विनोद चोप्रा जामनगरमध्ये दाखल झालेत। कर्णधार रोहित शर्मा सुद्धा इथे पोहोचलाय। सचिन तेंडुलकर सहकुटुंब जामनगरमध्ये पोहोचलाय। तर सायना नेहवालनं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर इथे पोहोचल्याचा एक खास व्हिडिओ शेअर केलाय। वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे दिग्गज आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर छाप सोडणारी अनेक व्यक्तिमत्व यांचा यात समावेश आहे। भूतानचे राजे आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका ट्रम्प ही सुद्धा प्री वेडिंग सोहळ्याची साक्षीदार होणार आहे। जामनगरचीच प्री वेडिंगसाठी निवड करण्यामागे सुद्धा एक खास कारण आहे। मागच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात इंटरनॅशनल डेस्टिनेशन वेडिंगवर चिंता व्यक्त केली होती। वेड इन इंडियावर भर देण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला आणि त्यापासून प्रेरणा घेत जामनगरची प्री वेडिंगसाठी निवड करण्यात आली। मात्र याच एका कारणानं जामनगरची वेडिंगसाठी निवड झालेली नाही बरं का। त्यामागे आणखीनही एक मोठं खास निमित्त आहे। अनंत अंबानी यांचे आजोबा धीरूभाई अंबानी आणि वडील मुकेश अंबानी यांनी त्यांच्या बिझनेसची सुरुवात या जामनगरमधून केली होती। परिणामी प्री वेडिंग डेस्टिनेशन म्हणून अंबानी कुटुंबासाठी जामनगरशिवाय इतर कोणत्याही शहराचा विचार करण्याचं काहीच कारण नव्हतं आणि जगभरातून आलेल्या पाहुण्यांना सुद्धा जामनगर आवडल्याचं स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर या शाही प्री वेडिंग सोहळ्याची झलक, तिथले फोटोज, तिथले व्हिडिओज आम्ही तुम्हाला न्यूज 18 लोकमतवर आणि आमच्या वेबसाईटवर सुद्धा दाखवत राहणार आहोत। त्यामुळे आम्हाला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। यानंतर वळूयात